नमस्कार. आज मैत्र फाउंडेशनच्या निमित्ताने मैत्र फाउंडेशन चाइल्ड अँड पॅरेंट्स काउन्सिलिंग सेंटरच्या निमित्ताने तुम्ही सगळे आज जमले. आज जरा प्रकृती अस्वस्थ होती. तुम्ही दिलेले आमंत्रण मी न स्वीकारल्यानंतर तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवत सगळेजण इथे जमलात आणि विशेष म्हणजे त्या सगळ्या आयांचं मला सर्वप्रथम कौतुक करावंसं वाटते, ज्यांनी हा आग्रह धरला की दिवाळीचा शेवट आपण खूप छान विचार म्हणा किंवा समस्येवर तोडगा काढत. समस्या कोणती? तर समस्या अगदी ग्लोबल समस्या आहे की मोबाईलचा वापर मुलांनी कसा करावा, टी व्ही कशी कमीत कमी वापरता येईल, किंवा निदान स्क्रीन टाईम त्यांचा कसा कमी करता येईल, आणि त्या समस्येवर जमेल तसा उपाय आपण चर्चांती काढून दिवाळीचा शेवट करायचा. आणि हा सगळ्या आयांचा विचार मला खूप खूप आवडला. त्यामुळे आज मी तुमच्यासोबत आहे, किंबहुना तुमच्यामुळे आज मी या विषयावर बोलणार आहे. खरं तर तुमचे सगळ्यांचे स्वागत आणि तुमच्या विषयाचे स्वागत. बऱ्याच आयांना खरं तर समस्येबद्दल त्या खूप बोलतात आणि मी नेहमी म्हणत असते माझ्या व्हिडिओमध्ये की आपण समस्येवरच बोलतो. कुठलाच असा प्रश्न नाही ज्याचे उत्तर नाही, पण मुळात आपण त्या उत्तरांचा शोधच घेत नाही, किंवा पालक म्हणून आपण सध्या इतके गर्क झालो आहोत की आपण समस्येवर बोलत असतो पण उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत नाही. आणि मैत्र फाउंडेशन चाइल्ड अँड पॅरेंट्स काउन्सिलिंग सेंटर तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी मदत करणार आहे. आणि त्या संदर्भात तुम्ही आज माझ्याकडे जमलात, तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आपण वेळ न लावता विषयाला सुरुवात करूया की मुलांना मोबाईलपासून कसे दूर करता येईल किंवा त्यांचा स्क्रीन टाईम कमी कसा करता येईल. खूप दूर जात नाही. आज मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ते MD डॉक्टर ईशा सबनीस यांचं पण खूप सुंदर त्यांनी लेख लिहिला आहे, जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. आणि मला वाटते आवर्जून भेटेल तेव्हा तो लेख नक्की वाचा. रांगोळी आणि मेंदूचा विकास हा, कारण नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि नुकतेच झालेलं आपल्या बरं स्मरणात राहते. त्यामुळे मी सांगते आहे, रांगोळी आणि मेंदूचा विकास हे ऐकून तुम्ही बुचकळ्यात पडाल, पण त्यांचा खूप सुंदर लेख आहे आणि तुम्ही नक्की वाचा. डॉक्टर ईशा सबनीस MD आहेत त्या, आणि त्यांचा लेख वाचावा असं मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते. आता हे मी तुम्हाला सांगणारच आहे, रांगोळी आणि मेंदूचा विकास कसा होतो. तत्पूर्वी नुकतीच दिवाळी झाली आहे आणि दिवाळीत आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या आहे, किंबहुना मी इथे मुलांकडनं करून घेतल्या आहे. जेव्हा आमचा कोचिंगचा शेवटचा दिवस होता, आपण स्वराज स्पोकन क्लास आणि स्वराज कोचिंग सेंटर पण चालवतो, तर जेव्हा माझ्या कोचिंगचा शेवटचा दिवस होता तर माझ्या विद्यार्थ्यांनी आग्रह केला आणि मला त्यांची ती इनिशिएटिव्ह खूपच आवडलं की त्यांनी स्वतः ठरवलं की मॅडम आपण किल्ला बनवायचा. खरं तर शहरात किल्ला बनवणे जिथे माती अवेलेबल नाही ते खूप कठीण असते. आणि मला आनंद वाटतोय सांगताना की प्रत्येकाने स्वतःच ठरवलं की त्यांनी इतकी माती आणायची, त्यांनी इतकी माती आणायची, त्यांनी इथून माती आणायची. आणि विशेषतः संपूर्ण पालकांचे अभिनंदन आणि धन्यवाद की त्यांनी सहकार्य केले. कारण कुण्या पालकांनी माती खोदून दिली, मुलांनी ती प्लॅस्टिकमधून त्यांच्या सायकलवरून इतक्या दुरून आणली. सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण सतत मुलांना ओरडत असतो की याला काही करायचंच असते, याला नुसतं मोबाईलचं तोंड धरून बसायचं असते. असं काही नाही हो. मी स्वतः जवळून त्यांची धडपड पाहिलेली आहे की त्यांना नवीन काहीतरी करायचं आहे. आणि तुम्हाला सांगू, नवीन शिकण्याने आणि नवीन काहीतरी केल्याने काय होते, तुम्हाला मी याही पहिले आपल्या व्हिडिओमधून सांगितले आणि नेहमी सांगते, चाइल्ड ब्रेन पुस्तक वाचा, तुम्हाला स्वतःला कळेल. म्हणजे मी सांगितलं तर मॅडम नुसतेच बोलतात, जोपर्यंत मी त्याला संदर्भ देत नाही तोपर्यंत तुम्ही ते संदर्भ मला वाटते गंभीररित्या घेणार नाही, जोपर्यंत मी तुम्हाला कुठल्या पुस्तकाचं किंवा कुण्या मोठ्या व्यक्तीचा रेफरन्स देणार नाही. बरोबर की नाही?
तर चाइल्ड ब्रेन नावाचे पुस्तक आहे, तुम्ही वाचा. मी जे बोलते ते संदर्भ तुम्हाला लक्षात येतील. तर माझा विषय होता की नवीन गोष्टी का शिकल्या पाहिजे, किंवा माझ्या मुलांनी एवढ्या वेळात जे केलं त्याचा त्यांना कसा फायदा होणार आहे, किंवा तुमच्या मुलांना कसा फायदा होणार आहे, बरोबर. तर आपल्या ब्रेनमध्ये छोटे छोटे जाळे असतात, न्यूरॉन्स म्हणतो आपण त्यांना. हे न्यूरॉन्सचे जाळे तुम्ही नवीन गोष्ट कधी शिकलात किंवा मुलांना शिकवत गेले की ते न्यूरॉन्सचे जाळे घट्ट होत जातात. आणि हे जाळे जितके जितके घट्ट आणि मजबूत होतील, पुन्हा एकदा सांगते, एकदा तुम्ही शिकले की ते न्यूरॉन्सचं जाळं एक दुसऱ्याला जोडतं, ठीक आहे. आणि ते न्यूरॉन्सचं जाळं एक दुसऱ्याला जोडलं आणि त्या गोष्टीची जेव्हा रिव्हिजन होते किंवा ती रिव्हिजन झाली की ते न्यूरॉन्सचं जाळं घट्ट होतं. आणि हे घट्ट जाळे जितके जास्त जास्त घट्ट होत जातील तितका तुमच्या ब्रेनचा विकास होईल, त्याची प्रत्येक गोष्टीतील शक्ती वाढेल, ब्रेन शक्तिमान होईल. म्हणजे त्याची आकलन शक्ती वाढेल, त्याची कल्पनाशक्ती वाढेल, त्याची स्मरणशक्ती वाढेल, त्याची एकाग्र शक्ती वाढेल. बघा किती महत्त्वाची आहे मग. आणि महत्त्वाची गोष्ट अजून अशी सांगते की तुम्हाला या नवीन शिकण्याच्या गोष्टीची जर सवय लागली आणि ती सवय तुमची सतत सतत तुमच्यासोबत राहिली तर वृद्धापकाळात जे मेंदूचे आजार होतात ना, मेंदू सुकणे म्हणा, अल्झायमर म्हणा, डिमेन्शिया, ज्याच्यात आपण सगळं विसरायला लागतो. तुम्ही आजूबाजूच्या वृद्ध लोकांना बऱ्याच पाहाल तर त्यांना आठवत नाही. आपण मग छोटे सासू सासरे आपले असले की छोट्या छोट्या गोष्टींवर आपण त्यांच्यावर रागवतो की यांना तर काही लक्षातच राहत नाही, आत्ताच तर ठेवलं होतं आणि आता स्वतः शोधून राहिले. तर ही सगळी कारणे त्याचाच परिणाम आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की वृद्धापकाळात या गोष्टी होऊ नये तर कृपया मेंदूला आत्तापासून तुमच्या मुलांच्या मेंदूला या गोष्टींची सवय लावा. तर माझ्या विद्यार्थ्यांची गोष्ट की त्यांनी कुठून कुठून माती आणली, वियांनी तर किती दुरून माती आणली, कलशच्या बाबांनी मदत केली, आरोही आली आणि सगळे विद्यार्थी ट्युशन झाले म्हणून घरी बसले नाहीत बरं का, सगळे आले. त्यानंतर बाकायदा संकल्प आणि वियांनी किल्ला कसा बनवायचं याचं छोटं स्ट्रक्चर केलं, ज्याला आपण आर्किटेक्चरचे काम म्हणतो. आणि त्यांच्या कल्पनाशक्तीतून त्यांनी तो किल्ला रेखाटला अक्षरशः कागदावर, मोबाईल न पाहता. जमेल तसं त्यांच्या बुद्धीनुसार, त्यांच्या कल्पनाशक्तीनुसार त्यांनी तो किल्ला रेखाटला. वेळ निश्चित केली, एकमेकाला कामे वाटून दिली आणि प्रत्यक्ष दुसऱ्या दिवशी ठरवलेल्या वेळात ते आले आणि त्यांनी किल्ला बांधणीचा कार्यक्रम चालू केला. त्यांनी तो किल्ला पूर्ण केला. म्हणजे मोबाईल न वापरण्याचा महत्त्वाचा एक दुवा त्यांना सापडला. म्हणून मी पालकांना आजच्या विषयासंदर्भात पहिलं ट्रेनिंग देते, पहिलं उत्तर देते की जर तुम्ही मुलांना त्यांच्या मेंदूला ॲक्टिव्ह काम दिले तर त्यांचा मेंदूही पॉझिटिव्हरित्या काम करेल आणि तो मोबाईल मागणार नाही. मुलगा जेव्हा तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला म्हणतो मला बोर होत आहे, तर आपण काय करतो, त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी लगेच आपला मोबाईल त्यांना देतो आणि त्याला म्हणतो की जा मोबाईल घे. आपल्याला असं वाटतं की हा मोबाईलमध्ये तो गेम खेळतो आहे, मोबाईलमध्ये रील्स पाहतो, तर त्यांचा मेंदू पॉझिटिव्हली काम करत असेल, असे नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्या ब्रेनला पॉझिटिव्हली ॲक्टिव्ह राहण्याचं काम द्याल, जसं का मी किल्ला बनवण्याचं काम त्यांना दिलं, आणि त्यांच्या मेंदूला विचार करायला भाग पाडाल, तेव्हा तो त्यांचा मेंदू पॉझिटिव्हली ॲक्टिव्ह होईल आणि सेरेब्रम हा मोठा मेंदू आहे त्याला चालना मिळेल. मग त्यांनी ते रेखाटलं, त्यानुसार त्यांनी काम करायला चालू केलं की हा किल्ला असा करता येईल का, तसा करता येईल का. आणि त्याच्यामुळे आपण जे मोटार स्किल बोलतो, दॅट इज वॉट मोटार स्किल. तर सेरेब्रम हा त्यांच्या छोट्या मेंदूचा विकास झाला, त्याला पण चालना मिळाली. सोबतच आपण दिवाळीत वेगवेगळ्या रांगोळ्या काढतो. म्हणजे आत्ताच माझ्या मुलीनी दक्षिण विभागात काढले जाणारी, दक्षिणात्य लोक जे काढतात कोलम नावाची रांगोळी,
ती काढली तेव्हा अक्षरशः मी अवाक झाले. कारण ती रांगोळी काढताना मेंदूला खूप ताण पडतो, मेंदूला विचार करायला भाग पाडतं ती रांगोळी. मी स्वतः पाहिलेली आणि ती इतकी अप्रतिम रांगोळी झाली, खूपच सुंदर. त्यात तिच्या कुठल्या कुठल्या स्किल्स डेव्हलप झाल्या. तिने एकाग्र चित्ताने विचार केला की ती रांगोळी कशी काढायची, त्यातली रंगसंगती, आणि रंगसंगतीमुळे त्या रांगोळीचा जो 3D इफेक्ट आला, तो 3D इफेक्ट विचार करा, मेंदूला किती चालना देणारी रांगोळी आहे. तसेच ज्ञानकमळ नावाची रांगोळी तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, ज्ञानकमळ. मला अजूनही आठवते, मी लहान होते तेव्हा माझी आई मला छोटी पाटी द्यायची. ती दारात खूप सुंदर सुबक रांगोळी काढायची, अगदी बारीक बारीक रेषा आवडून. आणि मला फार कौतुक वाटायचे की आपल्या आईला इतकी बारीक रेष कशी काढता येते. ती सुंदर सुंदर डिझाईन्स काढायची आणि तिच्याकडनं मी ती शिकले. आणि तिला मी जिद्द करायची की आई तू मला पण शिकव. आणि मग तिने माझ्यासाठीची छोटीशी पाटी आणली. त्या छोट्याशा पाटीवर ती मला शिकवायची. त्यावेळेस तिलाही ते कळलं नसेल की आपण अनपेक्षितपणे दोन्ही ब्रेनला चालना देतोय. आणि मग मला खूप मज्जा वाटायला लागली ना. आजही या वयात मी उत्कृष्ट रांगोळी काढते आणि माझ्यामुळे माझ्या मुलींना ते शिकायला मिळालं आहे. आणि मला आनंद वाटतो की खरंच त्यांचा दोनही ब्रेन उत्तमपणे काम करतो, त्यांना सगळं जमते. त्या गाणं म्हणू शकतात, तसंच त्या खेळण्यात उत्तम आहे, त्या रांगोळी उत्तम काढतात, चित्र उत्तम काढतात. कुठला क्लास लावला आहे का मी त्यांना? कुठलाच क्लास लावला नाही. तर त्या पाहून पाहून शिकल्या, त्यांनी ते प्रयत्न केले आणि अचानक आता त्यांच्या लक्षात येत आहे की कुठल्याही ट्रेनिंगशिवाय त्यांना खूप मोठी मोठी चित्रे उत्तमपणे काढता येत आहे. कोलम रांगोळी हा त्याच्यातलाच प्रकार आहे. मी नाही शिकवली, आता तिलाच काढता येते. सांगण्याचं तात्पर्य की आपण मुलांना असे पॉझिटिव्हली ॲक्टिव्ह काम देतच नाही. ज्ञानकमळ रांगोळीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने रेषा जोडायच्या आहेत. मग माझ्या आईने मला पाटी आणून ते जशा पद्धतीने शिकवलं, तुम्ही मुलांना तशी पॉझिटिव्ह काम द्या. दिवाळी संपली म्हणून थांबू नका. जेव्हा केव्हा तो म्हणेल तुम्हाला की आई मला बोर होतोय, 4 ठिपके काढा पाटीवर, सांगा त्यांना जोडायला. शाळेत, आमच्या आनंदाच्या शाळेत आम्ही मुलांना जेव्हा हे पॅटर्न शिकवतो तेव्हा अशा पद्धतीने शिकवतो. वेगवेगळ्या रेषा, पॅटर्न म्हणजे काय, रायटिंग पॅटर्न्स म्हणजे काय, स्टँडिंग लाईन काढायची, स्लँटिंग लाईन काढायची, जरा वेगळ्या पद्धतीने आपण त्या लाईन्स जोडायला सांगूया. षटकोनी रांगोळी आहे, जिथे थेंब कमी कमी होत जातात, ती रांगोळी आहे. कोलम रांगोळी आहे. आपल्या वेगवेगळे डिझाईन्स आहेत ज्याच्याने आपण कर्व शिकवू शकतो. आपण असे प्रयोग घरी केले पाहिजे. विशेषतः आईंनी पुढाकार घेऊन हे केले पाहिजे. मी माझ्या मुलींना कधी फोर्स केला नाही की तुम्ही हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा. मला वाचनाची खूप आवड. त्या ज्या काही करत असतील तेव्हा जो फावला वेळ मिळायचा मी पुस्तक घेऊन बसायची. त्यांनी मला पाहिलं की मम्मा पुस्तक वाचते. आज त्यांची स्वतःची मोठी लायब्ररी आहे. त्या कुठल्याही विषयावर उत्तमपणे बोलू शकतात. मी मोठेपणा सांगत नाही आहे, मी एक आई आहे आणि मी जे पॅरेंटिंग केलं ते ठरवून नव्हतं केलं, पण माझ्या चांगल्या सवयीमुळे त्यांना चांगल्या सवयी लागल्या, हे सांगण्याचं तात्पर्य. म्हणूनच जर मुलांना तुम्हाला मोबाईलपासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिले मम्मी लोकांनी या सवयी अंतर्गत केल्या पाहिजे आणि मुलांकडून ठरवून त्या लावल्या पाहिजे की नाही, चल आज आपण रांगोळी शिकायची असं नका म्हणू, चल आज आपण मज्जा करूया, चल आज आपण अशा पद्धतीने काम करूया, असं चित्र काढूया, चल तुला जमते का पाहूया. आणि रोज रोज तुम्ही स्वतः दारात रांगोळ्या टाका, त्याचं कुतूहल तयार करा. बघा, तो मोबाईल मागणार नाही. कारण किल्ला तयार करताना मी पाहिलं की मुलांनी एक क्षण पण मला मोबाईल मागितला नाही की मॅडम बघू द्या मोबाईलमध्ये कसा किल्ला आहे. त्यांनी त्यांचा स्वतः किल्ला तयार केला आणि आनंद, तो किल्ला तयार केल्यानंतरचा जो आनंद मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला, तेव्हापासनं मला लक्षात आले की नाही, मुलांना जर आपण असं पॉझिटिव्ह काम दिलं आणि त्यांना पॉझिटिव्ह काम हवं आहे, कारण ते आत्ता त्यांना भरपूर एक्सपोजर मिळाला आहे, त्यांचा मेंदू अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित होतो आहे, तेव्हा त्या दृष्टीने त्यांना त्यांच्या मेंदूला काम हवं आहे. हो ना.
आणि आपण मात्र ते देत नाही आहे, म्हणून मुले मोबाईल मागत आहेत. आणि तुम्हाला जर मोबाईलपासून सुटका हवी असेल, त्यांचा स्क्रीन टाईम तुम्हाला कमी करायचा असेल, तर चांगली चांगली पुस्तके वाचायची सवय लावा. त्यांना वाचन येत नसेल तर आपण फोनिक्स क्लास चालवतो समरमध्ये, तर तसे फोनिक्स क्लास लावून द्या. त्याच्यामुळे त्यांचं वाचन वृद्धिंगत होईल. वाचनाची आवड लागली, त्यांना चित्र काढायची आवड लागली, किंवा त्यांच्यात जी कला आहे ती बघा, त्यांचं निरीक्षण करा, त्यांच्यासोबत राहा आणि बघा की याला काय आवडतं. आणि त्याच्या आवडीचं रूपांतर जेव्हा तुम्ही त्याच्या छंदात करेल तेव्हा तो मोबाईल मागणार नाही. नेहमीच सांगते की मोबाईलमुळे 2 ब्रेनच्या मध्ये जे फायबर असते ते श्रिंक होतं आहे आणि त्याचा खूप वाईट परिणाम होत आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये कितीतरी व्हिडिओमध्ये नेहमीच सांगत असते. आणि तुम्ही जेव्हा या पद्धतीनुसार, आणि म्हणूनच दिवाळीचे उदाहरण दिले की दिवाळी आता नुकतीच संपलेली आहे, आपण सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत, तर दूर कशाला जाता, त्याच रांगोळ्या काढायला मुलांना शिकवा. घ्या एखादी पाटी, त्याला कोलम रांगोळी शिकवा, छोट्या रांगोळीपासून सुरुवात करा, स्वतः घेऊन बसा, ज्ञानकमळ रांगोळी शिकवा. आणि या रांगोळ्यांमुळे खरंच मेंदूचा विकास होतो. विश्वास पटत नाही? करून बघा आणि मला सांगा. नाहीच झाले तर मैत्र फाउंडेशन चाइल्ड अँड पॅरेंट काउन्सिलिंग सेंटर तुमच्यासाठी, तुमच्या मदतीसाठी नेहमीच आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आले, माझ्याजवळ बसले, माझं ऐकलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू. धन्यवाद.